राजस्थानी पदार्थ खायला आपल्याला राजस्थानी जायला आपल्याला गरज नाही. तर आपले तर आपलं हॉटेल बालाजीमध्ये आपल्याला भेटणार एकदम अस्सल रांगडी आपल्याला चव असलेलं आपलं राजस्थानी आपलं खाद्यपदार्थ. तर आपण इथं बघू शकता आपल्या इथं भेटणार डाळ, हे बाटी भेटणार आपलं एक अस्सल राजस्थानी पदार्थ म्हणजे आपलं डाळ बाटी. आणि इथं आपल्याला भेटणार इथं चुरमा आणि त्यासोबत आपण बघू शकतो इथं आपल्याला पापड आहे, कांदा आहे आणि आपलं लसूणची चटणी आहे आणि अस्सल रांगडी चव राजस्थानी म्हणजे आपलं इथं आपल्याला भेटणार अस्सल तूप. तसं आपण इथं बघू शकतो यांचं आपण कैरसागर आपलं हे आहे, त्याचं कैरसागर आपली भाजी आहे. त्यासोबत आपण बघू शकतो इथं बेसन कट्टा आहे. बेसन कट्ट्यासोबत आपल्या इथं भेटणार डाळ, जिरा राईस, तसं आपल्या इथं पापड आणि कांदा. आणि ह्यांचं स्पेशल डिश म्हणजे आपलं स्पेशल चुरमा. तर आपण चुरमा बघू शकताय जवळ. तर आपण स्पेशल यांचा चुरमा बघू शकतो, एकदम काजू बदाम वरती किशमिश टाकलेला आहे. आणि आपण बघू शकतो हे असं रव्याचं ना, हे असं रव्याचा आपण चुरमा बनलेला आहे. हे असं आपलं राजस्थानी, हे आपलं स्पेशल राजस्थानी चुरमा. आणि तसं आपण इथं बघू शकतो तर आपण मसाले पापड सुद्धा घेतलेला आहे. तर मसाले पापडमध्ये आपण बघू शकतो इथं आपल्याला मस्त असं गार्निश आपल्याला करून आपल्याला मसाले पापड आणि राजस्थानी स्पेशल म्हणजे आपलं चहात पण आपल्याला भेटणार आहे. चहाचं आपण बघू शकतो आपल्याला रोट्या पण आहेत. म्हणजे आपलं डाळ भाटी चुरमा आपण सगळं आता ट्राय करणार आहे 1 by 1. तर सगळ्यात आपण ट्राय करू आपण यांचं मसाले पापड बघू शकताय आता वरी. तर मसाले पापड बघू शकते एकदम क्रंच आपल्याला मसाले पापड भेटणार आहे. वरती मसाल्यामध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे, कांदा टमाटर आणि वरती आपल्याला शेव भेटणार आहे. तर सगळ्यात आधी आपण हे ट्राय करूया. तर सगळ्यात आधी आपण ट्राय करू आपण यांचं मसाले पापड. तर आता आपण ट्राय केलं पण यांचं मसाले पापड. तर आता आपण ट्राय करू यांचं बाटी डाळ आणि चुरमा. तर आधी चुरमा आपण साईडला ठेवा आणि आपलं मसाले पापड हे वापरते. तर सगळ्यात आपण बाटी बघू शकतो एकदम. तर आपण चुरमा बाटी, तर आपण यांचं बाटी बघू शकतो एकदम असं राजस्थान आपल्याला लुक येणार ह्याच्यात. तर आपण हे बघू शकताय आधी स्मॅश करूया याला. ह्याला हा, तर आपण बाटी बघू शकताय एकदम असं राजस्थानी आपल्याला रांगडी लुक आपल्याला येणार आहे. तर आपण याला आधी चुरून घ्या जरा लांबू. तर आधी आपण याला चुरून घ्या, डायरेक्ट चुरू ना बारीक. तर सगळ्यात आपण हे चुरून घ्या. आधी चुरूया. याने केले का ना डाळ टाकायची आहे. तर आपलं आता हे चुरून घेतले. तर आता आपण टाकायचं डाळ असं होतो डायरेक्ट डाळ. ओके, तर आपण बघू शकतो याच्यावर भाटीवर डाळ आलेला आहे. तर आधी सगळ्या आधी आपण मिक्स करून घेऊया याचे. आणि तसं आपण बघू शकतो आपल्याला भेटणार आहे तूप, साजूक तूप भेटणार. त्यासोबत यांचं स्पेशल लसूण चटणी म्हणजे आपल्याला तिखट आणि आपल्याला गोड जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण एकदा ट्राय करू शकतो डाळ बाटी. तर सगळ्यात आपण याचा पहिला बाईट घेऊया. तर आता आपण ट्राय करू ह्यांचं डाळ आणि आपलं बाटी. तर आपण सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, एकदम असं मऊ झालेलं आहे. तर आपण बघू शकता डाळ आणि बाटीचं आपण ट्राय केलं एकदम मऊ सॉफ्ट. तर आपल्याला बाटीचं प्रक्रिया सांगायचं म्हणजे एकदम असं गहू असतं नाही गेहूं. हा गेहूं एकदम असं गव्हाच्या पिठापासून आपल्याला एकदम असं रांगी दरदरीत आपल्याला गहू दळलेलं असते. त्यावर आपण असं तुपात आपल्याला कडक करून आपल्याला हे बाटी आपल्याला तयार केलेलं असते. आणि तेव्हा आपलं हे डाळ एकदम असं ऑफिंड एकदम राजस्थानी आपल्याला लुक देणार आहे. त्यासोबत आपण घेऊ शकतो यांचं रांगडी म्हणजे आपण तूप काय आपल्याला खायची सवय नाही जास्त म्हणून आपण काय याचं जास्त ट्राय करू शकत नाही. कारण रांगडीचं म्हणजे हे सगळं आपण जर पचवू शकलं तर ते पचना फक्त आपलं राजस्थानी. तर आता आपण ट्राय केलं आपण डाळ बाटी आणि आपलं बघू शकतो एकदम असं सगळं कडधान्य एकदम मिक्स करून आपल्याला ही डाळ बनवलेलं आहे. तर आपण ट्राय केला. तर आता आपण ट्राय केला आपण डाळ बाटी. तर आता आपण ट्राय केला आपण चुरमा आपण बघू शकताय. तर आता आपण चुरमा पण ट्राय करूया आधी. या ॲक्च्युली स्वीटचं ह्याच्यामध्ये मोडते. तर आपण सगळं जेवणानंतर ट्राय करत आहे. तर एकदा आपण म्हणतोय डाळ बाटी चुरमा, तर आपण त्यामध्ये आपण चुरमा पण आता लागलं तर आपण ट्राय करूया.
तर आपण चुरमा बघू शकतो एकदम तुपात दरदरी रवा आपल्याला फ्राय केलेलं, म्हणजे आपलं एक स्वीट डिश म्हणजे आपलं चुरमा. तर आपण चुरमामध्ये बघू शकतो एकदम, आपण जर महाराष्ट्रीयन प्रकार बघितलं तर आपल्याला हे शिरासुद्धा म्हणू शकतो, आपलं सुजीचा हलवा तसं असते वा तसं आपल्याला चुरमा भेटणार आहे. तर आपण ट्राय केला आपण डाळ भाटी चुरमा. तर आता आपण वया आपण दुसऱ्या प्लेट करू. दुसऱ्या प्लेटमध्ये आपण बघू शकता इथं आपल्याला भेटणार आहे कैस सागरी भेटल्यानंतर आपण बघू शकता बेसन कट्टा, बेसन कट्टा त्यासो आपण बघू शकता डाळसो आपण जिरा राईस आणि आपलं बाकी सगळं. तर आपण हे सगळं ट्राय करूया आपण त्यांचं रोट्या आहे ना, तर आपण ट्राय करू आपण यांचं फुलके आपण बघू शकता एकदम मऊ सॉफ्ट आपल्याला फुलके भेटणार. त्यावर आपण बघू शकता तुपाला काय आपल्याला हेगे केलं नाही, एकदम असं भरपूर आपल्याला तूप भेटणार आहे. आणि जर एक्स्ट्रा पाहिजे असेल तर एक्स्ट्रा तूप पण आपल्याला इथं भेटणार आहे. तर आपण ट्राय करू आपण यांचं कैस सागरी ना, तर आपण ट्राय करा आधी कैस सागरी. तर आपण इथं बघू शकता कैस सागर आपण ट्राय करणार. तर आपण यांचं फुलके बघू शकता एकदम मऊ सॉफ्ट फुलके भेटणार आहे. ट्राय करू कैर सागर आपण बघू शकताय. बघू शकता इथं एकदम राजस्थानी युनिक आणि ऑथेंटिक आपल्याला भाजी भेटणार आहे. तर ही भाजीचं ॲक्च्युली एक झाड असते म्हणजे आपलं खेजडी. तर ह्या भाजीचं एक झाड असते, त्या भाजीचं नाव आपलं खेजडी आणि आपलं बारीक बारीक असते त्याला खैर. हे बारीक बारीक खैर. मग आता याचं कैर तर आणि या बारक्या भाजीचं नाव म्हणजे आपलं कैर. आणि कैर आणि खेजडी मिळून आपलं होणार आहे कैर सागरी आपली भाजी आहे. एकदम युनिक आणि ऑथेंटिक एकदम असं कोल्हापूर रांगडी असं दळदळीत आपल्याला तिखट आणि जरा आपलं भाजी युनिकच आहे. म्हणजे आपलं कोल्हापूर रांगडी भाजी आपण हे एक्सप्लेन करू शकत नाही, पण आपलं राजस्थानी जो पण असेल तर आपण हे ट्राय करू शकतो. तर आपण इथं बघू शकताय हे काय बेसन कट्टा. तर आता आपण ट्राय केलं आपण कैर सागरी. आता आपण ट्राय करू आपण बेसन कट्टा. तर बेसन कट्टा बघू शकताय तुपातली चपाती देन आपला बेसन कट्टा. आता आपण बघू शकता बेसन कट्टा. आधी आपण हे ट्राय केलं, तर आता आपण ट्राय करू हे ट्राय करू आपण बेसन कट्टा. ते भाजी आपलं चालू केलं. तर एकदम बेसन कट्ट्या म्हणजे बेसनचा आपल्याला इथं कट्टा भेटणार, म्हणजे आपल्या गोलगोल आपल्याला वडी भेटणार आहे. तर गोलगोल वडी म्हणजे बेसन कट्ट्यापासून बनलेलं आपलं बेसन कट्टा. एकदा आपलं झुणका आणि आपलं भाजी यांची राजस्थानी मिक्स करून आपल्याला बेसन कट्टा आपल्याला ही भाजी तयार भेटणार आहे. एकदम जरा तिखट आणि जरा बेसन आपल्याला चव लागणार आहे. तर आता आपण ट्राय करू आपण यांचं हे काय ट्राय केलं आपण कैर सागरी ट्राय केलं, बेसन कट्टा ट्राय केलं. आता आपण ट्राय करू आपण यांचं नंतर ट्राय करू आपण हे दोन. तर आता आपण ट्राय करूया याची हे काय पनीर दिलुबा. तर पनीर दिलुबा आपण बघू शकता एकदम असं टोमॅटोने आपल्याला गार्निश केलेलं आपल्याला पनीर दिलुबा भेटणार आहे. त्यासोबत आपण बघू शकता वरती यांचं क्यूट आपण फ्लावर पण आपल्याला तयार करून दिलेलं. त्यावर आपण चीज पण बघू शकतो एकदम भरपूर आपल्याला चीज भेटणार आहे. त्यासोबत आपल्याला काजू आणि यांचं भरपूर आपल्याला पनीर त्यावर आपण बघू शकताय. तर आधी टेस्ट करूया मग तुम्हाला टेस्ट सांगतो. आपण कैर सागर ट्राय केलं, बेसन कट्टा ट्राय केलं. तर आता आपण ट्राय करूया यांचं पनीर दिलुबा. तर पनीर दिलुबा पण आपण खाणार यांचं तूप लावलेलं एकदम घरघरीत आपल्याला चपाती भेटणार आहे. आणि कैर सागर पनीर दिलुबा हे साठी ठेवतो. त्यासोबत आपल्याला भेटणार खिरा म्हणजे आपली काकडी. ओके नाही. तर आपण बघू शकता पनीरची साईज बघू शकता. ॲक्च्युली रेस्टॉरंटपेक्षा आपल्याला इथं साईज आपल्याला मोठी भेटणार आहे. आणि हे आपण बघू शकताय पनीर दिलुबा. ओके तर आता आपण ट्राय केलं आपण पनीर दिलुबा. तर पनीर आपण दिलुबा ट्राय केलं एकदम असं रांगडी चव म्हणजे आपलं पनीरचा अखंड आपल्याला मोठा पीस भेटणार आहे. त्यासोबत आपण बघू शकता एकदम ग्रेव्ही एकदम बटरी आपल्याला ग्रेव्ही भेटणार. त्यासोबत वरती भेटणार आपल्याला काजू आणि बारी आपण चीज पण यांनी स्मॅश करून टाकले. त्यासोबत आपल्याला जरा आंबट गोड म्हणजे आपलं टमॅटो आपल्याला चव भेटणार आहे. आणि वरती यांचा आपल्याला खिरा एकदम आपल्याला ऑथेंटिक आणि युनिक आपल्याला चव भेटणार आहे पनीर दिलुबा. तर आपण सगळं आता राजस्थानी 1 by 1 ट्राय केलं. तर आता आपण राहिलं ते काय स्पेशल चूरमा राजस्थानी स्पेशल चूरमा. तर आता
राजस्थानी स्पेशल चूरमा राजस्थान में फेमस है ये। तर आपण सगळं आता 1 बाय 1 आपण ट्राय केलं. तर आता आपण राहिलं राजस्थानी एकदम स्पेशल आपलं चुरमा. तर आपण सगळं ओके बंद केलं. आता आपण सगळं ट्राय केलं. आता आपण ट्राय करू यांचं डाळ आणि आपलं भात. तर आपण भात बघू शकताय जवळ जरा सेंटर आहे भात. तर आपण भात बघू शकतो एकदम असं मोकळा मोकळा आपल्याला भात भेटणार आहे. आणि त्यावर होते आपण यांचं स्पेशल येते ना, त्यावर होते आपण यांचं स्पेशल डाळ रांगडी. आपल्याला सगळं आपलं कडधान्य आपल्याला मिक्स असलेलं यांचं राजस्थानी डाळ भेटणार आहे. तर सगळ्यात ही होत्या खायचं तर आपल्या हातानेच, तर हाताने खायचं आपण ओके. तर आता आपण ट्राय करतो यांचं डाळ आणि आपलं जिरा राईस सगळं ट्राय केलं. आता भात पण ट्राय केलं. एकदम मऊ लुसलुशीत आपल्याला भात भेटणार आहे. नंतर डाळ म्हणजे आपलं सगळं कडधान्य मिक्स असलेलं आपल्याला डाळ भेटणार आहे. एकदम असं युनिक आणि ऑथेंटिक आपल्याला चव भेटणार आहे. तर आता आपण सगळं झालं तर आपण जरा हात धुया आणि आपण जरा खाऊया आपण जर डाळ आपलं चुरमा चालू केली. तर आता आपण सगळं ट्राय केलं. आपलं यांची थाळी राजस्थानी थाळी डाळबाटी चुरमा आणि तसं आपलं पनीर दुरुबा ट्राय केलं, मसाले पापड ट्राय केलं. तर आपलं राहिलं स्पेशल यांचं चुरमा. तर चुरमा आपण बघू शकता वरती आपल्याला काजूने वेल गार्निश आपल्याला काजूने केलेलं आहे. त्यात आपण बघू शकता बदाम आहे आणि वरती आपल्याला चारोल पण आपल्याला टाकलेलं आहे. तर आपण हे ट्राय करूया ओके. तर आपण बघू शकता याला खायचं म्हणजे आपलं याला स्मॅश करायला लागतं. तर आपण बघू शकता याला चांगलं स्मॅश करून आपलं घेतलेलं आहे. तर आपण हे ट्राय करूया. तर आता आपण ट्राय करू पण एकदम राजस्थानी स्पेशल यांचं फेमस असलेलं आपण यांचं चुरमा. तर आपण बघू शकताय आधी ट्राय करूया आपण याचं चुरमा बघू शकता एकदम गव्हात आपल्याला दरदरीत गहू असते बघा. ते एकदम आपलं तुपातलं फ्राय केलेलं आणि वरती आपण बघू शकताय काजू बदाम पिस्ता आणि आपलं मनुके असं भरपूर असं बेदाणे आपण यूज करून आपल्याला चुरमा भेटतोय. आणि हे ॲक्च्युली तुपातलं बनलेलं असतं म्हणून एकदम आपल्याला हेवी क्वालिटीमध्ये आपल्याला भेटणार आहे. तर आपण सगळं बघू शकतो एकदम क्वांटिटी आपल्याला संपणार नाही एवढं आपल्याला तिथं पदार्थ आणि आपल्याला क्वालिटी भेटणार आहे. तर आता आपल्याला राहिलं म्हणजे आपल्या यांचं छास सगळं जेवण झालं की इथं पाणी पित नाही राजस्थानी कधी. तर आता हे पित्या छास म्हणजे आपलं ताक. तर आपण ताक पण आपण पिऊन बघणार आहे. एकदम घाण आणि एकदम रिफ्रेशिंग म्हणजे एवढं सपविनं एवढं जेवण सगळं सपवणं म्हणजे कठीणच आहे. तर आता आपण सगळं व्हिडिओ आपल्याला संपलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आपल्यासोबत आपलं हॉटेलचा मालक, तर आपण मालकासोबत जरा गप्पा मारूया. तर आपलं खम्मा गणे मेरा नाम प्रदीप भी है। ये जो सारी डिश है वो सब राजस्थान की है। कस्टमर को भी हम देते हैं और हम भी यही खाना करते हैं। मेन्यू कार्ड में जो हमारे साथ बहुत सारे आइटम हैं वो भी टोटल राजस्थानी है। आप एक बार यहाँ पे आके विजिट करके देखिए कैसा लगेगा आपको खाना। एक बार यहाँ पे आके राजस्थानी खाने का आनंद लीजिए। तर आपला पत्ता सांगायचं म्हणलं बागल चौकात आलं तिथं आपल्याला भेटणार रिक्षाचं मंडळ. तिथं आपलं रेस्टॉरंट बालाजी रेस्टॉरंट ओके.